विहिरीच्या अगदी मधोमध आलेलो आहोत। विहिरीच्या वरती जो वाड्यासारखं बांधकाम केलेलं आहे तिथं आहोत। या ठिकाणी पाहू शकतो आपण की एकाच वेळी या ठिकाणी 12 मोठ्यांनी पाणी काढलं जायचं। तर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असं हे ठिकाण लिंब आणि या लिंब गावाजवळच असणारी ही 12 मोठ्याची विहीर। आता या ठिकाणी आपण मधोमध आहोत या विहिरीच्या। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही जी मुख्य विहीर आहे ही या बाजूला या ठिकाणी ही अष्टकोनाकृती आहे आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अनेक शिल्प कोरलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो इथं। आणि आपण जर झूम करून पाहिलं या ठिकाणी ही जी शिल्प आहेत नागाची शिल्प आहेत, असंख्य शिल्प आहेत आणि याचं अतिशय सुंदर असं हे खांब कोरीव खांब आहे। या ठिकाणी आपण आलो एक इकडे बघायला इथून आपण मधोमध वरून खाली आलो आहोत आणि या ठिकाणी इथून आपण आत जातोय, अगदी विहिरीच्या पाण्यापर्यंत इथून जातोय। म्हणजे या मधील वाड्यासारखा जो भाग आहे इथून आपण आत आलो तर या बाजूने एक आणि या बाजूने एक, दोन ठिकाणाहून आपल्याला आत जाता येते। मी विहिरीतल्या महालात प्रवेश करत आहे। इथे मला दिसत आहे शिवराय या घोड्यावर बसलेले आहेत। इथे सुंदर सुंदर चित्रे काढलेले आहेत। हे शिल्प कशाचं आहे? हे शिल्प गणपतीचं आहे। हे शिल्प शिवराय हत्तीवरील सवारी करतानाचं आहे। हे शिल्प शिवाजी महाराज घोड्यावरून सवारी करताना आहे। हे चित्र इथं हत्ती दिसतोय ना, इथे हनुमानाचे चित्र आहे आणि इथं काय आहे? इथं गणपतीचे चित्र आहे। आणखी असंख्य शिल्प कोरलेले आहेत विहिरी दिसतात ना आपल्याला। हे बघा इथं पक्षी आहे बघा, हे पक्ष्यांची भरपूर चित्र आहेत ना। हा त्यानंतर हे बघा कमल, ही विहिरीची पुढं आलो हा का ना। हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी कोरलेली आहेत। त्या ठिकाणी बघा खूप सुंदर चित्र। मुख्य विहीर ही इकडं बघा या बाजूला। मुख्य विहिरी बघत कोण सांगेल मला? चला मी आता या विहिरीच्या अष्टकोनी भागात आलेलो आहे। इथे विहीर आहे आणि इथे 12 मोठ्याची विहीर आहे। या प्रत्येक कोपऱ्यात सापाची शिल्पे कोरलेली आहेत। इथे श्रीकृष्ण आणि रोहिणी आहेत। ओके छान। आता आपण ही 12 मोठ्याची विहीर बघत आहोत। इथं बघा, इथे एक खांब, इथे एक खांब, इथे एक खांब असे तिकडे। या ठिकाणी किती मोठा असायच्या? 3 आणि पलीकडं तिकडे पण 3 आणि तिकडे पण 3 अशा एकूण या अष्टकोनी विहिरी होती 9 मोठा असायचे। आणि ते पाणी कसं यायचं? कुठून? इथून पडायचं, इकडून असं असं, हा पुढं आणि या पाटामार्गे पुढे जायचं। आता आपण ही जी 12 मोठ्याची विहीर आहे या ठिकाणी जी मुख्य विहिरीचा भाग आहे अष्टकोनी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जी विहिरीतून पाणी काढलं जायचं या ठिकाणी 3 मोठा जोडल्या जायच्या। हे आपणाला इथं दिसून येतंय। या ठिकाणी 3 मोठी, इथं या बाजूला 3 मोठी आणि पुढच्या बाजूला 3 मोठी असे या अष्टकोनी विहिरीपाशी एकूण 9 मोठा जोडला जायचा। आणि पलीकडच्या बाजूला जो विहिरीचा भाग आहे शिवलिंग आकाराची त्या ठिकाणी एकूण पलीकडं 3 आणि इकडं 3 अशा 6 मोठा जोडल्या जायचं। पण एकाच वेळी या ठिकाणी 12 मोठ्या जोडल्या जायच्या, त्यामुळे 12 मोठ्याची विहीर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी खांब उभे केले जायचे आणि बैलाने वगैरे ते पखालीच्या साह्याने जे पाणी वर काढलं जायचं मोठ्याच्या साह्याने ते इथं पाणी पडायचं इथं। आणि इथून मग हे पाणी पुढं न्यायला संपूर्ण हे दगडी बांधकाम असून या ठिकाणी पुढं इथून हे पाणी पुढं यायचं आणि या ठिकाणी हे जे पाटासारखं दगडी बांधकामच केलेलं आहे। या ठिकाणी गोमुख वगैरे शिल्प कोरलेलं आहे आणि इथून हे पाणी पुढं जायचं, ते शेतीला किंवा इतर ज्या काही कारणासाठी वापरलं जायचं। अशा ठिकाणी प्रत्येक मोठे जे आहेत 3-3 जे ज्या मोठा उभ्या केला जायचा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे पाणी पुढे नेण्यासाठी वापर केला जायचा।
काय रे शेवट आहे. इथून खालीपर्यंत ऐका जरा. इथून खालीपर्यंत तुम्हाला आजोबा तिकडे शिवायचं नाही रे. तिथून बघा, तिथून बघा तो जो महाल आहे ना, तिथून पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांवर वरती जातात, त्या पायऱ्या वरती पाणी कमी झालं तर दगड आहे अक्काच्या अक्का. हे जे दिसते ना तुम्हाला, हा दगडाचा आकार काढलाय. कसा काढला असेल, किती कष्ट घेतले असेल बघा. चांगलं प्रयत्न केला तर त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले म्हणून त्यांना मिळालं. ह्यानं पण चांगले प्रयत्न केले तर तालुक्यावर पण जिल्ह्यावर very nice. Okay, now we want to go to Shirdi. Okay. So then we are going like this Nagar from this from inside. Yeah. From which road? No, highway road or?